नमस्कार. आजचे आपले सन्माननीय वक्ते डॉक्टर सुधाकर आगरकर, सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त माननीय श्री दिघे सर, डॉक्टर पेजावर मॅडम अ, आणि आमचे सगळंच विश्वस्त मंडळ. संस्थेच्या पाचही विभागांचे मुख्याध्यापक, पदाधिकारी आणि माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचे इथे उपस्थित सर्वांचेच शिक्षण कट्ट्याच्या 5व्या भागामध्ये मनःपूर्वक स्वागत. सूर्य संवेदना पुष्पे दीप्ती कारुण्य गंधने लब्धा शुभम नववर्षेस्मिन कुर्यात सर्वस्य मंगलम. अर्थात जसा सूर्य प्रकाश देतो, संवेदनेतून कारुण्याचा जन्म होतो आणि फुलातून सुगंध दरवळतो, तसं हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी मंगलमय ठरो. नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. संस्थेचे माननीय कार्यकारी विश्वस्त श्री दिघे सरांच्या संकल्पनेतून 5 सप्टेंबर 2020 ला शिक्षक दिनाच्या दिवशी ही मालिका सुरू करण्यात आली आणि शिक्षण क्षेत्रात विशेष आणि वेगळं काही करणाऱ्या मान्यवरांना आपण या झूम माध्यमातून भेटलो. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या शिक्षण कट्ट्यात आपण डॉक्टर सुधाकर आगरकर यांना भेटणार आहोत. किंबहुना त्यांच्या माध्यमातून सुप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना भेटणार आहोत, त्यांना समजून घेणार आहोत. त्यापूर्वी मी डॉक्टर सुधाकर आगरकर यांचा परिचय थोडक्यात करून द्यायचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न मी अशासाठी म्हणते, कारण त्यांचं विज्ञान आणि गणित शिक्षणासंदर्भातलं काम एवढं मोठं आहे आणि जवळजवळ 4 दशकांनी इतकं प्रदीर्घ आहे. डॉक्टर आगरकर यांनी 1975 साली नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्रात MSc ही पदवी अव्वल क्रमांकाने प्राप्त केली आणि 1988 साली पुणे विद्यापीठातून PhD संपादन केले. प्रदीर्घ काळ डॉक्टर होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन TIFR इथे यशस्वी कारकीर्द करून 2013 साली ते निवृत्त झाले. त्यानंतरही ते सतत कार्यशील राहिलेले आहेत. सध्या ते VPM's अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन अँड रिसर्च इथे प्राध्यापक आणि डीन आहेत. समाजातील वंचित मुलांचं शिक्षण, विज्ञान आणि गणिताचं कृतीशील शिक्षण, आदिवासी ग्रामीण भागातील शिक्षण, आश्रमशाळांमधील शिक्षण, अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांचं उपचारात्मक शिक्षण, शिक्षकांचा व्यावसायिक विकास, त्यांची जडणघडण, त्यांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण यासारख्या विषयांवरील अनेक शैक्षणिक प्रकल्पांचं यशस्वी नियोजन आणि अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे. विज्ञान व गणित शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी मूलभूत संशोधन केलं. विद्यार्थ्यांना या विषयांची गोडी लागावी म्हणून संशोधन, प्रकल्प, कार्यक्रम आणि मुबलक लेखनही त्यांनी केलेलं आहे. अगदी कॉलेजच्या वयातल्या नॅशनल मेरिट स्कॉलरशिप पासून आजतागायत त्यांच्या विज्ञान आणि गणित शिक्षणातील कार्यासाठी त्यांना आणि त्यांच्या पुस्तकांनाही देश विदेशातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे 100हून अधिक रिसर्च पेपर्स इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. देश विदेशात व्याख्यानांसाठी त्यांना आमंत्रित केलं जातं. त्यांचं काम नेहमीच समाजाभिमुख, विद्यार्थ्यांभिमुख राहिलेलं आहे. गोष्टी रूपातून वैज्ञानिक संकल्पना, घटना अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वतःच्या लेखनातून, कार्यक्रमातून विज्ञान गणिताची आवड तरुणांमध्ये निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आहे. भारताला अतिशय उत्तम अशा गणितज्ञांची, वैज्ञानिकांची परंपरा लाभलेली आहे, पण ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही, तरुणांपर्यंत पोहोचत नाही. ते मुख्यतः ही उज्ज्वल परंपरा पोहोचवण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. 2007 पासून विविध योजनांअंतर्गत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही विविध देशांमध्ये शैक्षणिक भेटींसाठी, एक्सचेंज प्रोग्रामसाठी, सायन्स फेअर्स किंवा कॉन्टेस्टसाठी ते घेऊन जात आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या सुपुत्रासोबत Edu360 नॉलेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. वैज्ञानिक संकल्पना ऑगमेंटेड रियालिटी मधून स्पष्ट करण्यासाठी Arius नावाचं शैक्षणिक ऍप विकसित केलं आहे.
ज्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. आपलं सगळं आयुष्य विज्ञान गणित शिक्षणासाठी त्यांनी वाहिलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज 20व्या शतकातील थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने रामानुजन अनंताचा वेध घेणारा अल्पायुषी गणिती या विषयावर डॉक्टर आगरकर सर आपल्याशी बोलणार आहेत. फारसं औपचारिक शिक्षण नसतानाही रामानुजन यांनी गणिताच्या प्रगतीत महत्वाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचं चरित्र आपल्या सगळ्यांसाठीच नक्कीच प्रेरणादायी असं आहे. मी डॉक्टर आगरकर सरांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांशी संवाद साधावा. धन्यवाद. आगरकर सर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. अतिशय चांगल्या पद्धतीने माझा परिचय करून दिलेला आहे. मी असा प्रयत्न करत असतो माझ्या व्याख्यानातून की आपल्या पुढील पिढीच्या पुढे काहीतरी आदर्श असावेत. आपण कोणत्या मार्गाने जावं, कोणता विषय निवडावा, कोणता व्यवसाय निवडावा, यासाठी एक काहीतरी आदर्शवत आपल्या पुढे लोक असले पाहिजेत. कारण माझं स्वतःची घडण अशी झालेली आहे की मी विद्यार्थी असताना मायकल फॅरेडे या व्यक्तीबद्दल मी ऐकलं होतं आणि मायकल फॅरेडेचं जीवन चरित्र वाचताना मला मग असं की आपणही वैज्ञानिक व्हावं आणि त्यातही रसायनशास्त्र घेऊन पुढे वैज्ञानिक व्हावं अशी इच्छा माझ्या मनात प्रबळ झाली आणि मी ते कार्य केलं. नंतर मग मी रसायनशास्त्राकडून विज्ञान शिक्षणाकडे वळलो, पण संशोधनाचे कार्य मी करत राहिलो. मराठीमध्ये एक वचन आहे ते असं आहे, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, हाच सापडे बोध खरा. असं एक वचन आहे. म्हणजे काय की ही मोठी माणसं होऊन गेली, या मोठ्या माणसांचं चरित्र काय आहे, कोणत्या कशा अडचणीवर मात करून त्यांनी यश मिळवलेलं आहे, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर आपल्याला त्यांच्या वाटेने जाता येतं. असा हा प्रयत्न मी करत असतो. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा वेगवेगळ्या विषयावरती मी बोलतो, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या बद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलत असतो. 1920 साली रामानुजनचा मृत्यू झाला. 26 एप्रिल 1920 आणि आता आपण 2020 मध्ये आहोत, म्हणजे जरा 100 वर्ष झाली. तर 100 वर्ष झाल्याबरोबर त्यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने आपण व्याख्यानं द्यावी असा विचार माझ्या मनात आधीच आला आणि खरं मला 26 एप्रिल पासूनच ही व्याख्यानमाला सुरू करायची होती, पण ते जमलं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे 26 एप्रिलच्या वेळेस काय परिस्थिती होती आपल्याकडे. त्यावेळेस आपले हेही संपर्क फारसे नव्हते. आता वेबिनार्स वगैरे आपण जून जुलै मध्ये सुरू केले. तर तेव्हा मला करता आलं नाही. मग मी ठरवलं की 22 डिसेंबर जो त्यांचा जन्मदिवस आहे, त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सुरुवात करूया आणि या विषयावर ते व्याख्यान देऊया. आणि एकदा माझं मत मी वेगवेगळ्या मंडळींना पाठवलं. दिघे साहेबांनी जेव्हा कळलं तेव्हा ते मला म्हणाले की आमच्या शिक्षण कट्टामध्ये तुम्ही बोलाल का. म्हटलं बोलायला मला आवडेल. खरं पाहिलं तर मी आता जरा बाहेर गावी आहे, पण तिथून मी बोलतो आहे. आपण हे समजून घेऊया. मला असं सांगण्यात आलं की बरीचशी मंडळी या शिक्षण कट्ट्यात जी आहेत ती शिक्षक असणार आहेत. त्यामुळे मी शिक्षकांना उद्देशून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे की काय होतं, इतिहासामध्ये बऱ्याच लोकांचे जीवनचरित्र येतात, पण इतिहासामध्ये जे जीवनचरित्र येतात ना ते काही आपल्याला आदर्शवत जीवनचरित्र असं म्हणता येत नाही. ते जरा वेगळ्या प्रकारची मंडळी असतात. विज्ञानामध्ये आणि गणितामध्ये बऱ्याच शास्त्रज्ञांचा आणि गणितज्ञांचा उल्लेख होतो, पण काय होतं त्यांचं नाव येतं आणि ज्याला त्याच्याबद्दल उत्सुकता असते तो मुलगा किंवा ती मुलगी नंतर त्याच्याबद्दल माहिती घेत असेल, पण आपल्या माहिती देण्यामध्ये
त्या शास्त्रज्ञाबद्दलची तशी माहिती किंवा त्या गणितज्ञाबद्दलची तशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे ही कोणीतरी अगदीच वेगळ्या प्रकारची व्यक्ती आहे, यांना काहीतरी ईश्वरी देण आहे, आपण त्यांच्यासारखं काही बनू शकत नाही, ते आपल्या काही मतलबाचं नाहीये, असा बऱ्याच जणांचा ग्रह होतो. म्हणून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा या मंडळींबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपण सांगत गेलं पाहिजे शिकवतानाच. म्हणजे जेव्हा उल्लेख आहे तेव्हा, जसं अल्बर्ट आइन्स्टाईनचा उल्लेख आला तर अल्बर्ट आइन्स्टाईन बद्दल माहिती सांगावी, न्यूटन बद्दल उल्लेख आला तर न्यूटन बद्दल माहिती सांगावी. आणि खरं तर मी जेव्हा लेखक मंडळामध्ये होतो काही वर्षापूर्वी, तेव्हा मी असा आग्रह केला होता की ज्या शास्त्रज्ञांचा उल्लेख येईल त्या शास्त्रज्ञाबद्दलची थोडीशी माहिती चौकटीत पाठ्यपुस्तकात घाला. आणि एकदा पाठ्यपुस्तकात आलं की ते मग शिकवण्यामध्ये येतं, मुलांच्या वाचण्यामध्ये येतं, आणि ज्याला आवड असेल ती व्यक्ती जास्त वाचत जाते. आता आपण जरा यांच्याबद्दल बोलूया, रामानुजनबद्दल. खरं म्हणजे त्याचं एक पॉवर पॉइंट तयार केलं होतं, पण जरा मी जिथे आहे तिथून काय म्हणूया संगणकावरनं बोलण्यात जरा अडचणी येत आहेत, म्हणून मी मोबाईलवरनं बोलतोय. पण तरी काही अडणार नाहीये, आपण सगळी माहिती घेऊ. सर, महाराष्ट्र शासनाने तुमची सूचना इम्प्लिमेंट केलेली आहे बरं का. पुस्तकामध्ये उत्तम सध्या शास्त्रज्ञांची माहिती चौकटीमध्ये देतात. उत्तम 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 उत्तम. हा. तर आता रामानुजनच्या बद्दल सांगायचं म्हणजे की 133 वर्षापूर्वी इरोड नावाच्या एका लहानशा गावामध्ये या व्यक्तीचा जन्म. 22 डिसेंबर 1887 ही तारीख होती. आणि इरोड हे जे गाव आहे हे मद्रास पासनं जवळपास 400 किलोमीटर हे दक्षिण पश्चिमेला आहे, साऊथ वेस्ट ला आहे. तिथे त्यांचं आजोळ होतं, म्हणजे आईच्या आई वडिलांचं घर होतं, ते त्यांचा जन्म झाला. आणि साधारण काही दिवसानंतर, एखाद्या वर्षभरानंतर ते आले कुंभकोणमला. कुंभकोणम हे आणखी थोडंसं मद्रासच्या जवळ आहे, आणि कुंभकोणम जरा मोठं गाव आहे. इथे त्यांचे वडील राहायचे. वडील एका कापडाच्या दुकानामध्ये दिवाणजी होते, ज्याला आपण क्लार्क म्हणूया. आणि त्याच्यामुळे आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती, हे त्याचा अंदाज आपल्याला येईलच. एका लहानशा घरामध्ये ते राहायचे, पण ठीक चाललं होतं. त्याच गावामध्ये त्यांनी शाळेच्या शिक्षणाला सुरुवात केली. आणि शाळेपासूनच त्यांची एकूण गणितामधली गती शिक्षकांच्या लक्षात आली. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जे आपल्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल, आता या निमित्ताने रिपीट करतो मी. शिक्षक असं शिकवत होते की माझ्याकडे समजा 3 केळं असतील आणि ती मी 3 मुलांमध्ये वाटली, तर प्रत्येकाला किती मिळेल? अर्थात 1 केळ मिळेल. समजा माझ्याकडे 15 केळी आहेत आणि मी 15 जणांमध्ये वाटली, तर काय होईल? प्रत्येकाला 1 मिळेल. शिक्षकांना काय सांगायचं होतं की कोणतीही संख्या भागिले तेवढीच संख्या असं असेल तर त्याचं उत्तर 1 येतं, हे समजून सांगायचं होतं त्यांना. आणि मग त्याने ते n डिवाइड बाय n इक्वल टू 1 सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा लहानसा शाळेतला रामानुजन उभा राहिला आणि म्हणाला की सर, 0 भागिले 0 काय होईल? कोणतीही संख्या भागिले तीच संख्या असं असेल, 1 येत असेल तर 0 भागिले 0 काय होईल? हा प्रश्न शिक्षकाला अनपेक्षित होता, कारण 0ने भागायचंच नाही, हे वर्ज्य आहे असं आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं, पण आपण तो विचारच करत नाही. आणि जेव्हा आपण भागाकार करतो, म्हणजे काय, 6 भागिले 2 असेल तर हे 2 किती वेळा केल्यावर 6 होतात? 3 वेळा केल्यावर होतात. तसं 0 किती वेळा केल्यावर 0 होईल हे काहीच सांगता येत नाही. आणि त्यामुळे कुठलीही फायनाईट संख्या आपल्याला यापासून मिळत नाही. इन्फायनाईट संख्या असू शकते. हा जो इन्फायनाईटचा काय म्हणूया, इन्फायनाईट संख्येची आवड आहे, अनंताची आवड आहे, ही या मुलाला लहानपणापासून लागली. आणि पुढे तो अनंताचे अनेक काम करत राहिला. म्हणजे 1 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 असं करत 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 अगदी अनंतापर्यंत आपण गेलो की गणितीय श्रेणी, तर काय उत्तर येईल हे त्यांनी काढलं. पायची किंमत 1 2 असंच एक अनंतापर्यंत लिहिलं गेलं होतं काय होतं. म्हणून एका विदेशी लेखकाने द मॅन हू न्यू इन्फिनिटी या नावाचं पुस्तक यांच्या जीवनावरती लिहिलं. द मॅन हू न्यू इन्फिनिटी. आणि तुमच्यापैकी काहींनी पाहिलं सुद्धा असेल
याच नावाचा सिनेमा काढला गेलेला आहे. सिनेमाचं नाव द मॅन हू न्यू इन्फिनिटी. हा सिनेमा भारतात काढला नाही, कारण आमच्या भारतीय मंडळींना असे सिनेमा काढण्यात इंटरेस्ट नाही. तो अमेरिकेत काढला गेला. एका वंशाच्या देव पटेल नावाच्या माणसाने रामानुजनचं काम तिथे केलं आहे. उत्तम सिनेमा आहे. तुमच्यापैकी कोणी पाहिला नसेल तर तो पहा. युट्यूबवर फ्री अवेलेबल आहे. काही नाही, युट्यूबला जा तुम्ही, द मॅन हू न्यू इन इन्फिनिटी असं टाईप करा, तुम्हाला हा येईल. साधारणपणे 2 तासाचा तो सिनेमा आहे, चांगला केलेला. तर सांगायचा उद्देश असा आहे की अनंताबद्दलची जी काही आवड आहे ही त्याची लहानपणापासून निर्माण झाली, आणि ती ती तो गणित करत राहिला. म्हणजे अगदी शाळेत असताना तो तो काहीतरी 3री 4थी असेल तेव्हा 5वी 6वीच्या मुलांची गणित करायचा. 6वी 7वीला अगदी 10वी 11वीच्या स्तरावरची, 10वीच्या स्तरावर, 11वी तेव्हा नव्हते, 10वीच्या स्तरावरची गणित करायचा, कारण त्याला ते गणितामध्ये गती होती. आणि असं करत करत तो गणित शिकत राहिला, स्वतःहून करत राहिला. कोणी त्याला एस.एल. लोणी नावाच्या लेखकाचं पुस्तक दिलं, आणि त्या वयात देखील या मुलाने आपलं काय म्हणूया सगळं ते समजून घेतलं. ते देवघर न्यायला येत आहेत. हा, तर अशा परिस्थितीमध्ये गणिताची ही गती बघून शिक्षक मंडळी बऱ्यापैकी त्याच्यावरती खुश होते. ते म्हणत होते की तू गणितात काहीतरी करशील वगैरे वगैरे, पण त्याच्या पलीकडे फारसं काही नव्हतं. हायस्कूल पास झाले, चांगल्या गुणाने पास झाले, त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. आता शिष्यवृत्ती आवश्यकच होती, कारण घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, त्यामुळे शिष्यवृत्ती आवश्यकच होती. ती शिष्यवृत्ती घेऊन हे सरकारी कॉलेजमध्ये गेले ग्रॅज्युएशन होण्यासाठी. तिथे गेल्यावर काय झालं की यांचं सगळं लक्ष गणिताकडे, म्हणजे गणितात 100पैकी 100 गुण आणि इतर विषयात नापास. असं कसं चालेल? आता आपल्याला माहिती आहे की सगळ्या विषयात पास व्हायला तरच निकाल पास लागेल ना, नाही तर काय आपण पासचा निकाल देऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ते कॉलेजच्या पहिल्या वर्षाला नापास झाले. मग काही जणांना असं वाटलं तिथल्या प्राचार्यांना वगैरे की बाबा खराच हुशार मुलगा आहे, आपण आणखी एक संधी देऊया. आणखी एक संधी दिली, मागल्या, तेच काहीही फायदा झाला नाही, पुन्हा नापास झाला. आणि तो नापास झाल्यामुळे त्याला कॉलेज सोडावं लागलं. कॉलेज सोडलं, दुसरं काही फारसं करायला नाहीये, घरी काही फार मोठी साधन स्थिती नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा आणखी एक ऍडिशनल जबाबदारी म्हणजे त्याच्या आईने त्याचं लग्न लावून दिलं. त्याच कमी वयात लग्न लावायचे, म्हणजे ती जी मुलगी ज्याच्याशी लग्न लावलं, जानकीचं नाव होतं, ते अगदी 90 वर्षाची होती. आणि जबाबदारी स्वतःची, बायकोची, आणि कॉलेज नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एकदा तर घर सोडून निघून गेला तो माणूस. नंतर परत आला, बरेच धडपड केली, फारसं काही यश आलं नाही, पण गणित मात्र करत राहिला. तर इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी नावाची एक संघटना आहे, त्या संघटनेचे काही पदाधिकारी मद्रास परिसरात राहायचे. त्यांना जाऊन भेटला तो, आणि तो म्हणाला की असं असं मी गणित करतो. आणि मधल्या काळात त्याचा एक लेखही इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला. त्यामुळे लोकांना हा गणितामध्ये काहीतरी करतोय याची जाण होती. तर त्या लोकांनी याला मदत करायचं ठरवलं. एक राव नावाचे ग्रहस्थ होते, नेल्लोर डिस्ट्रिक्टचे कलेक्टर होते, आणि एक अय्यर नावाचे ग्रहस्थ पोर्ट ट्रस्ट मध्ये होते. यांनी मग प्रयत्न करून या मुलाला 1912 मध्ये क्लार्कची नोकरी मिळवून दिली. कुठे? मद्रास पोर्टमध्ये. क्लार्क म्हणजे काय? थोडेफार काय नोंदी ठेवणे, हिशेब ठेवणे, असं फारसं काही नाही. पण अट काय? अट अशी होती की तू ते क्लार्कचं काम करायचं, म्हणजे काही ऑफिसची वेळ असेल तेव्हा, पण बाकीच्या वेळेस तू गणित करत राहायचं. म्हणजे त्यातल्या एकाने तर सांगितलं की तू रोज संध्याकाळी मला दाखव तू काय करतोयस. म्हणजे त्यामुळे गणिताची त्याची प्रगती कायम राहिली. आणि थोड्या दिवसानंतर इव्हन इथल्या ब्रिटिश अधिकारी देखील त्याच्या लक्षात आले की हा गणितात हुशार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू हे जे काही खरडे कशाचं काम आहे ते करू नका, तू गणितावर लक्ष केंद्रित कर. पण त्याचे जे हितचिंतक होते, या हितचिंतकांना असं वाटायचं की या मुलाला संधी मिळाली पाहिजे, विशेषतः जे गणितामध्ये सध्या काम करतायत, संशोधन करतायत, अशा माणसाचं मार्गदर्शन जर याला मिळालं तर याची प्रगती होऊ शकेल, हा गणितात खरं काहीतरी काम करू शकेल,
असं त्यांना वाटलं. मग ते ब्रिटिश अधिकारी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये होते, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना विचारलं तर त्याने एक हिल नावाच्या लंडन युनिव्हर्सिटी मधल्या प्रोफेसरचं नाव सांगितलं. तर त्या हिल नावाच्या माणसाला याने पत्र लिहिलं रामानुजनने. सांगितलं की मग मी एक क्लार्क आहे, माझं शिक्षण एवढं झालं आहे, मला गणितामध्ये रुची आहे, मी असे असे सिद्धांत केलेले आहेत. म्हणजे आयलर्स आयडेंटिटी वगैरे त्याने करून ठेवते. आयलर्स म्हणजे e⁻i y+1 = 0 त्याची आयडेंटिटी असते. तर असे हे जे काही कामं त्यांनी केली होती ती त्याने त्या हिल साहेबांना कळवली. हिल साहेबांनी वाचलं आणि उत्तर पाठवलं की ठीक आहे, म्हणजे काय नवीन काहीतरी म्हणून ठीक आहे, पण काय फार होण्यासारखं नाहीये याच्याकडनं, म्हणून ते विसरा. नंतर मग आणखी दुसरं नाव सुचवलं गेलं, मग त्याला पत्र लिहिलं, त्याने काही उत्तरच पाठवलं नाही. काहींनी नकारात्मक पाठवलं, काहींनी दुर्लक्ष केलं, असं सगळं होत राहिलं. पण तिथल्या गणितज्ञांना पत्र लिहायचं आणि त्यांच्याकडनं रिकमेंड, म्हणजे त्यांच्याकडनं काय रिकमेंडेशन की बाबा हे जे काही माझं गणित आहे हे एखाद्या चांगल्या जर्नलमध्ये तिथे तुम्ही प्रकाशित करा. म्हणजे एकदा प्रकाशित झालं इंटरनॅशनल जर्नलमध्ये तर नाव होईल, असा तो प्रयत्न होता. आणि या प्रयत्नामध्ये यश आलं हे 1913ला. 1913 मध्ये एक प्रोफेसर G.H. हार्डी नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी त्यावेळेस होते, त्यांनी याच्या पत्राकडे अतिशय बारकाईने लक्ष दिलं. आता हे थोडस मी G.H. हार्डी बद्दल आधी सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही पार्श्वभूमी काय. प्रोफेसर G.H. हार्डी हे ट्रिनिटी कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. ट्रिनिटी कॉलेज हे 16व्या शतकात हेनरी 8नी सुरू केलेलं कॉलेज आहे. अतिशय प्रसिद्ध कॉलेज आहे. तुमच्यापैकी कोणाला आठवत असेल की आयझॅक न्यूटन या कॉलेजमध्ये 1661ला गेले आणि मग 30 वर्ष तिथेच, म्हणजे आधी शिकायला होते, नंतर मग तिथे शिकवायला होते. आता अलीकडच्या काळामध्ये स्टीफन हॉकिनचं नाव देत आहे. आपले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तिथे शिकले आणि बरीच टेनिसन हे मोठे ग्रस्त तिथे शिकले. बर्ट्रांड रसेल तिथे शिकले आणि ज्यांनी अणूचा शोध लावला ते J.J. थॉम्सन आणि रुदरफोर्ड हे त्या संस्थेशी संबंधित होते. बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. आणि खरं म्हणजे ज्या केम्ब्रिजने साधारणपणे 93 नोबेल प्राइज विनर्स दिलेले आहेत आतापर्यंत, 1901 पासून आतापर्यंत, त्यातले 32 हे या एका कॉलेजचे आहेत, ट्रिनिटी कॉलेजचे. एवढं प्रसिद्ध ते कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून ते काम करत होते. त्यांची सुद्धा पार्श्वभूमी अशीच थोडीशी काय म्हणे सामान्य घरातनं आलेले ग्रस्त होते. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली ट्रिनिटीची म्हणून ते केम्ब्रिजला आले शिकायला. लंडन जवळ त्यांचं कुठेतरी घर होतं आणि मग तिथे शिकले आणि शिकल्यानंतर मग त्याचे फेलो झाले आणि मग तिथे काम करत राहिले आणि गणितामध्ये बऱ्यापैकी नाव त्याने कमवलं होतं. ते रामानुजनपेक्षा केवळ 10 वर्षांनी मोठे होते. यांचा जन्म 1887चा, त्यांचा जन्म 1877चा. फार त्यांच्या वयामध्ये फरक होतो, 10 वर्षाचा फरक होतो. यांनी ते पत्र वाचलं. म्हणजे रामानुजनने जे पत्र पाठवलं, रामानुजन काय पत्र लिहिलं की मी क्लार्क आहे, असंच फारसं काय. त्याला जे काही मोडतोड, जे तोडकी बोडकी इंग्रजी येतो त्याच्यात जे खरडी इंग्रजी नव्हतीच, तर त्या याच्यामध्ये त्याने जे काही लिहिलं त्याच्याबरोबर त्यांनी त्याचे काही सिद्धांत जोडले दुसरे कागद. आणि ते पाहताना हार्डीना असं वाटलं की याच्यात काहीतरी स्पार्क आहे, खरंच हा हुशार दिसतोय. त्याचे एक सहकारी होते, त्याचं नाव लिटल वूड. तर लिटल वूडला याने विचारलं की बाबा काय करावं याचं. तर लिटल वूडलाही वाटलं की या मुलामध्ये स्पार्क आहे, याला तो तिकडे राहून आपण इथे काहीतरी सल्ला द्यायचा, त्याच्यात काही फारसं अर्थ नाहीये. त्याच्याऐवजी तो जर इथे आला केम्ब्रिजमध्ये तर आपण एकत्र काम करून काहीतरी खरोखरच क्रांतिकारक काम आपण गणितात करू शकू, असं लिटल वूडनी त्यांना सुचवलं आणि त्यांनाही असंच वाटत होतं. बरं, हे हार्डी मी सांगितलं गणिताला त्याने वाहून घेतलं होतं. त्याने लग्न देखील केलं नाही, पूर्ण गणिताची ते
एकरूप झाले होते. असा हा माणूस, त्याने याची विद्वत्ता ओळखली. आता त्याला बोलवायचं केम्ब्रिजमध्ये, तर त्याची राहण्या-खाण्याची सोय केली पाहिजे. म्हणून त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या म्हणजे ट्रिनिटी कॉलेजला अर्ज केला की यासाठी आपण शिष्यवृत्तीची सोय करावी. त्याला यश आलं, त्याच्यासाठी शिष्यवृत्तीची सोय करण्यात आली आणि कळवलं की बाबा तुझ्यासाठी मी शिष्यवृत्तीची सोय केलेली आहे, तू आता केम्ब्रिजला ये. इथून रामानुजनला अर्थात आनंद झाला, असं काहीतरी पत्र आल्याबरोबर, कारण याच्या आधी अपयश झालं होतं. आणि तेव्हा रामानुजन लिहिलं की बाबा हे ठीक आहे, तिथे राहण्या-खाण्याची सोय झाली, पण प्रवासाचं काय? त्यावेळेस विमानं नव्हती, जहाज होती, पण जहाजाचं तिकीट लागायचं ना. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, हार्डे साहेबांनी त्याच्या तिकिटाची पण सोय केली केम्ब्रिजवरनं. जे मद्रास ते लंडन अशा जहाजाच्या तिकिटाची पण सोय केली आणि पत्र पाठवले की बघ, तुझ्या शिष्यवृत्तीची सोय केलीच आहे, तुझ्या प्रवासाची पण सोय केलेली आहे, आता मात्र तू वेळ आला होता, ये. आता सगळं सुरळीत झालं होतं की नाही? आता याने पटकन जायला पाहिजे का? नाही जायला पाहिजे की नाही? जायला पाहिजे. पण पुन्हा एक अडचण आली, मोठी अडचण. मोठी अडचण अशी की कर्मठ ब्राह्मणाचं घर होतं, समुद्र पार करणे अलाउड नाही. समुद्र पार केलं की एवढं पाप होतं, असं काहीतरी एक श्रद्धा होती तेव्हा. आणि त्याच्या आईने सांगितलं की जायचं नाही, तू काय संधी मिळेल कुठे असेल ते जाईल, समुद्र पार करायचं नाही. आता समुद्र पार केल्याशिवाय इंग्लंडला कसं जाणार? आणि त्या ह्याच्यात अडला तो. मग त्या बाईला तिथल्या अधिकाऱ्याने, म्हणजे भारतीय लोक होते, त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. एक तिथले जे इंग्रज अधिकारी होते त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. असं चाललेलं असताना एक प्रोफेसर नेव्हिल नावाचे, E.H. नेव्हिल नावाचे एक गृहस्थ केम्ब्रिजवरनं भारतामध्ये काही ठिकाणी लेक्चर्स द्यायला आले. हे नेव्हिल हे यांचे मित्र होते हार्डीचे. हार्डीने जरा सांगितलं होतं की बाबा रे, असा एक मद्रासला असा एक मुलगा आहे, त्याला मी इकडे बोलवण्याचा प्रयत्न करतोय, पण काहीतरी अडचण दिसत जरा बघ. तो मद्रासला आला, यांना भेटला, कुटुंबियांना भेटला, सगळ्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याची आई कन्व्हिन्स झाली असं सांगतात. तर आणखी एक कहाणी अशी आहे की खरं काय माहिती नाही, तर ते नामगिरी नावाची एक देवी आहे त्यांच्या गावामध्ये. ती देवीच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, अगं बाई, कशाला तू मध्ये अडथळा करतेस? तर त्याची प्रगती होते, देशाची प्रगती होते, गणिताची प्रगती होते, तर त्याला जाऊ दे. काय देवीचा आदेश असेल की सगळं सांगितल्यापासून समजले असेल, काय का असे ना, तिने परवानगी दिली. आणि शेवटी 27 मार्च 1914 या माणसाने प्रवास सुरू केला जहाजाने मद्रास वरून. समुद्रामध्ये 2-3 दिवस जरा त्रास झाला, पण नंतर ऍडजस्ट झाला आणि 14 एप्रिल 1914 हा माणूस लंडनला पोहोचला. बघा किती दिवस लागले, ऑलमोस्ट महिना. तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेस 1 महिना लागायचा. आता काय विमानात बसला की 10 तासामध्ये तुम्ही लंडनला पोहोचता, त्यावेळेस 1 महिना लागायचा. त्या महिन्याभरात मधून मधून आपले पत्र पाठायचे तिथून आपल्या मित्राला. त्या सिनेमामध्ये पण ते दाखवलंय. आणि पोहोचले त्या लंडनला. पोहोचल्यावर ते नेव्हिल जे आले होते प्रोफेसर, ते लंडनला, त्यांचं घर होतं लंडनला, त्याच्याकडे काही दिवस राहिले आणि एप्रिलच्या शेवटच्या तारखेला 30 एप्रिलला हे ग्रहस्थ केम्ब्रिजला पोहोचले. त्या केम्ब्रिजला हार्डी साहेब वाटत बघत होते. हार्डी, लिटलवूड आणि यांचं सहकार्य सुरू झालं, काम सुरू झालं. आता याच्यात एक मोठा महत्वाची बाब आहे. कशी आहे की या 2 व्यक्ती हे जमीन आसमानचं अंतर आहे. हार्डी हे अतिशय पद्धतशीर, काही गोष्टीपासून सुरुवात करून तार्किक दृष्ट्या क्रमाने जाऊन ते सिद्ध करणार आणि देवबिव काय ते मानायचे नाही. या उलट रामानुजन ते तार्किक दृष्ट्या सिद्धबिद्ध करणं नाही, हे सूत्र आहे. बरं काय व्हायचं की झोपेबद्ध उठले की हे सूत्र लिहून काढायचे. हे आलं कसं माहित नाही, मला सूत्र माहित झालं. आता गंमत अशी की असं झटक्याने आलेलं सूत्र प्रकाशित कसं करणार? तेव्हा हे म्हणाले कोण, हार्डी आणि लिटलवूड देखील, की बघ तू पद्धतशीर एक गणिताचे क्लासेस अटेंड कर. ते काय त्यात काही जमलं नाही. एक दोनदा गेला, काय त्या तिथल्या गणित शिक्षकाची वाद झाले त्याचे आणि मग ते काही जमलं नाही. तेव्हा हार्डी साहेबांनी कॉम्प्रोमाइज केलं. हार्डी सर म्हणाले, ठीक आहे, तुझा जो काही स्वभाव धर्म आहे तो तुझ्याकडे राहू दे,
माझा जो काही स्वभाव धर्म आहे तो मी माझ्याकडे ठेवतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण हे पाहूया की आपलं सहकार्य कसं टिकून राहील. आणि आपलं सहकार्य जर टिकून राहायचं असेल तर मलाच बदललं पाहिजे, कारण तू बदलणारच नाहीयेस. म्हणजे मला बदललं पाहिजे म्हणजे काय, मला हे समजून घेतलं पाहिजे की तू जे काही करतोस ते खरोखरच जेन्युइन आहे आणि त्याचं जे काही तार्किक विचारसरणी आहे, प्रूफ त्याला म्हणतात, हे सगळं मी करतो. आणि मग असं त्या मंडळीने केलं आणि असा जो काही प्रयत्न केला त्या प्रयत्नातून अनेक संशोधनपर लेख प्रकाशित झाले. असं सांगतात की त्यांचे 5 वर्षाचा काळ ते तिथे राहिले आणि त्या 5 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 39-40 पेपर प्रकाशित झाले. काही गोष्टी त्यावेळेस प्रकाशित करता आल्या नाही, पण त्यानंतर झाल्या. या सगळ्याचा परिणाम असा झाला की रामानुजनचं नाव इंग्लंडमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध झालं. त्याचं जे काही काम आहे, त्याचं जे काही नंबर थेअरीवरचं संशोधन आहे. नंबर थेअरी म्हणजे काय, हा जे आपले अंक असतात 1, 2, 3, 4, 5, 6 ज्याला आपण नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या म्हणतो, या संख्यांवरती बरेच खेळ करतात, बेरीज वजाबाकी हे ते आणि अनेक गोष्टी असतात. या सगळ्या वर त्यांची मास्टरी होती. म्हणजे असं सांगतात की ऑल दी नॅचरल नंबर्स वेअर द फ्रेंड्स ऑफ रामानुजन. सगळी नैसर्गिक धनसंख्या आहेत त्या त्याचे हेच होते, मित्रच होते असं सांगतात. त्याच्यावर त्याने जे काम केलं आणि याचं फलित म्हणून केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना ग्रॅज्युएशनची पदवी दिली. त्याने ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली नाही, पण काय म्हणतात आपल्याकडे एक पद्धत आहे ना, BSc बाय रिसर्च, MSc बाय रिसर्च, अशा पद्धतीने त्यांना ती डिग्री दिली. आणि मग त्याच्यानंतर त्या हार्डी साहेबांनी असा प्रयत्न केला की डिग्री दिली त्याचा फेलो करूया. तिकडे फेलो होण्याची एक पद्धत हे करण्याची, म्हणजे कुठल्याही एखाद्या प्रसिद्ध कॉलेजचा फेलो होणं महत्वाचं असतं. तर त्या ट्रिनिटी कॉलेजचा फेलो करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तिथल्या लोकांनी मात्र विरोध केला. तशा वेळेस हार्डी साहेबांनी मोठं धाडस केलं. तो ट्रिनिटी कॉलेज नाही म्हणते काय, ठीक आहे, मी डायरेक्टली लंडनच्या रॉयल सोसायटीला अप्रोच करतो. ते ऑलरेडी रॉयल सोसायटीचे फेलो होतेच. त्याने रॉयल सोसायटीच्या सभासदांना, तिथल्या गटाला अप्रोच केला आणि सांगितलं की बा इथे असा एक माणूस आहे ज्याचं गणिताचं कार्य फारच मोठं आहे, जे आपण जी काही पद्धत लावली त्याच्यात बसत नसेल, पण गणित खरोखरच चांगलं आहे. अशा माणसाला आपण रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेच्या अनेक गणितज्ञांनी याला होकार दिला आणि यांना रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून करण्यात आलं. 1915 ची घटना आहे. 1915ला यांना रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून स्वीकारण्यात आलं. आणि एकदा रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून स्वीकारल्यानंतर मग काय ट्रिनिटी कॉलेजला फेलो बनावंच लागलं. आणि असं सांगतात की एवढ्या कमी वयामध्ये रॉयल सोसायटीचा फेलो होणारी पहिली व्यक्ती आहे. कारण काय फारसं वय नव्हतं त्यांचं, 15-28 वर्ष वगैरे होतं. नॉर्मली फेलो बिलो रॉयल सोसायटीचे हे बरेचसे केस सगळे पिकल्यावरती रिटायरमेंटच्या स्टेजला आल्यावरती होतात. हा अगदी कमी वयात झाला. म्हणजे नाव झालं, संशोधन झालं. या सगळ्या याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणूया अकॅडमिक फील्डमध्ये बऱ्यापैकी चाललं होतं. पण तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष झालं म्हणा की काय कारण घडली म्हणा, त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की त्याची तब्येत बिघडली. पहिली गोष्ट अशी की इंग्लंडची थंडी, हा आपला तमिळनाडू मधला माणूस, तुम्हाला माहित आहे तमिळनाडूचं वातावरण, त्याला एवढी थंडीची सवय नाही, थंडी. दुसरी अडचण हा फुल्ली व्हेजिटेरियन. बरं तिथे कसं आहे, तिथे त्या कॉलेजमध्ये दुपारचं लंच दिलं जातं. लंच देण्यामागचा उद्देश काय, लंच देण्यामागचा उद्देश असा आहे की प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी समोरासमोर बसून किंवा 2 सहकार्याने समोरासमोर बसून जेवता जेवता चर्चा करावी, असा त्याचा उद्देश आहे. जसे लंच आणि डायनिंग टेबल. तुम्ही कधी केम्ब्रिजला गेलात तर केम्ब्रिजच्या कॉलेजमध्ये एक चॅपेल असतं
आणि एक डायनिंग हॉल असतो, सुंदर सजवलेला असतो. तर तो बघणे हे एक कार्यक्रम असतो. तर तिथे त्याला जेवण जमायचं नाही, करत ते बीफ सर्व करायचे. बरं, तर मग घरी काहीतरी कुठेतरी व्हेजिटेबल्स आणा, काहीतरी ब्रेड आणा, असं काहीतरी करून ते घरी करून खायचे. पण झालं असं की 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं. म्हणजे हे गेले आणि लगेच थोड्या दिवसात महायुद्ध सुरू झालं. महायुद्ध सुरू झाल्यानंतर रेशनिंग सुरू झाली तिथे, आणि त्या रेशनिंगचा परिणाम असा झाला की याला पाहिजे त्या भाज्या मिळाल्या, पाहिजे ती फळं मिळेना. म्हणजे दुकानात गेला तर दुकानदार म्हणायचे की तुला एवढंच देऊ शकतो, मी जास्त देऊ शकत नाही, कारण आमचं रेशनिंग आहे. त्याचं कारण काय परिस्थिती होईल, कसं मिळेल, म्हणजे लोकांना मिळेल की नाही आणि सैनिकांना मिळेल की नाही, आम्हाला सांगता येत. आणि दुसरं काय आहे की ते जे ट्रिनिटी कॉलेजचं ग्राउंड आहे, ते मोठं मैदान आहे, त्याला बिग कोर्ट असं म्हणतात, तर ग्रेट ग्रेट कोर्ट म्हणतात. तिथे ते त्याला सगळं दवाखान्याचं रूप आलं. जे सगळे सगळे छोटे छोटे छावण्या करून तिथे जखमी सैनिकांना ठेवून त्याच्यावरती उपचार केले जायचे. अशी ती परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये यांची बिघडली तब्येत. आता ही जी तब्येत बिघडली, तर त्यासाठी त्यांना इलाज तिथे केला गेला. नैसर्गिक त्याही परिस्थितीमध्ये महायुद्धाच्या काळामध्ये देखील त्यांच्यावरती इलाज केला गेला. पण काय झालं, त्याचं डायग्नोसिस चुकलं. त्यांना टीबी झाला असं तिथल्या डॉक्टरने डायग्नोस केला आणि त्याच्यावरती इलाज केला. त्यांना खरं अमिबायोसिस होतं, आणि खाण्यापिण्यात ते आबाळ झाल्यामुळे दुर्लक्षच झालं आणि बरेच दिवस ते हॉस्पिटलमध्येच राहिले. आता बरं, या परिस्थितीमध्ये परत जायचं, पाठवायचा प्रयत्न होता हार्डी साहेबांचा, की बाबा कमीत कमी तो आपल्या देशात गेला तर तिथे काहीतरी ऍडजस्ट होईल. पण पहिलं महायुद्ध चालू होतं. अशा परिस्थितीमध्ये जहाजं काही नियमितपणे लंडन, मद्रास अशी येत नव्हती. बरं, एखाद दुसरं जहाज सामान येण्यासाठी इकडून तिकडे जात असेल तर तिथून अशा आजारी माणसाला पाठवणं हेही योग्य नव्हतं. अशा परिस्थितीत महायुद्ध संपेपर्यंत त्याने राहणं भाग पडलं. आणि मग शेवटी 1919ला महायुद्ध संपल्यानंतर ते मार्च महिन्यात, ते 14 मार्चला इथे इथे परत आले, 1919ला. आणि या सगळ्या प्रकारामध्ये जो काही मनस्ताप त्यांना झाला, त्या मनस्तापाचं फलित असं की एकदा त्याने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. पण त्यांचं दैव बलवत्तर म्हणून ते त्यातून बचावले. आणि हार्डी साहेबांनी आणि तिथले जे काही सहकारी होते त्याने बऱ्यापैकी त्याची काळजी घेतली. पण शेवटी आजारावरती काय प्रयत्न करणार ते. तिथे एक घटना सांगतात, ती मजेशीरच घटना आहे. ती अशी आहे, आणि ही हार्डी साहेबांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितली आहे. ती अशी आहे की एकदा त्यांना बघायला हार्डी सर गेले, रामानुजनला दवाखान्यात बघायला गेले. कोणी दवाखान्यात आजारी असेल तेव्हा आपण जातो, तेव्हा मग कशी तब्येत आहे, खाणं पिणं ठीक आहे ना, औषध पाणी ठीक आहे ना, याची चौकशी करतो. पण ही भेट जरा वेगळी होती. एका गणितज्ञाची दुसऱ्या गणितज्ञाबरोबर भेट होती. तर हे कुठल्या विषयावर बोलतील, अरे हवा वाईट आहे, हे याच्याबद्दल काही बोलणार नाही. ते त्याने आकड्याबद्दलच चर्चा सुरू केली. चर्चा अशी होती की अरे रामानुजन, मी आता तुझ्याकडे येताना एका टॅक्सीने आलो, त्या टॅक्सीचा नंबर 1729 होता. हा आकडा काय मला काही मनोरंजक वाटत नाही. इट्स अन अनइंटरेस्टिंग नंबर, त्याचं म्हणेल त्याच्या भाषेमध्ये. आय थिंक दिस अन अनइंटरेस्टिंग. तर त्या परिस्थितीमध्ये, बेडवर पडलेल्या परिस्थितीत म्हणाले की सर, दिस इज नॉट अनइंटरेस्टिंग. दिस इज द स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर that can be expressed in two ways as the cube of two numbers. म्हणजे काय, 1 cube plus 12 cube असं करा, or 9 cube plus 10 cube असं करा, तुम्हाला हा अंक मिळतो. माझ्या आश्चर्य वाटलं की असं कसं आहे. या परिस्थितीत देखील केलं. तर 2729 हा नंबर जो आहे, हा रामानुजन नंबर म्हणून प्रसिद्ध आहे. रामानुजनावर बऱ्याच गोष्टी केल्यात. रामानुजनने जे काही गणितात कार्य केलेलं आहे, हे आपल्या शालेय स्तरावर फारसं येत नाही. शालेय स्तरावरती याचं कारण काय, त्याचं गणित बरंच ऍडव्हान्स होतं. आणि त्याचं जे गणित आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये वापरलं जातं. त्याचं गणित हे स्ट्रिंग थेअरीमध्ये वापरलं जातं. त्याचं गणित हे प्युअर मॅथमॅटिक्स मध्ये अभ्यास करणारी मंडळी अभ्यास करतात.
पण शालेय स्तरावर त्यांचं फारसं काही येत नाही. एक गोष्ट मात्र येते आणि ती म्हणजे मॅजिक स्क्वेअर. असे चौकट असतात बघा, 3-4 चौकटी असतात. आपण आडव्या बेरजा, उभ्या बेरजा, तिरप्या बेरजा करा, त्या सगळ्या सारखीच येतं. अशा प्रकारचे मॅजिक स्क्वेअर त्याचं त्यांना आवड होतं. ते अशा काही गोष्टी आपण त्यांच्या शिकवू शकतो. नंबर थिअरी मधले काही तत्व शिकवू शकतो. पण त्यांनी जे थीटा फंक्शन वरती काम केलंय, ऑयलर्स आयडेंटिटी वरती केलं आहे, किंवा रॉजर्स रामानुजन आयडेंटिटी म्हणून असं एक तत्व आहे. ते तत्व शिकवणं सोपं आहे. त्याचं काय म्हणणं आहे की कुठली एक संख्या जर तुम्हाला वेगळ्या रूपात दाखवायची असेल तर किती रूपात दाखवू शकता. समजा एक दाखवायचं तर एक दाखवायचा एकच मार्ग आहे. पण दोन दाखवू म्हणू शकता, किंवा 1+1 म्हणू शकता. 3, 2, 2+1 किंवा 1+1 3 प्रकार दाखवू शकतो. 4 मात्र 5 प्रकार दाखवता येतात. 5 आणखी जास्त प्रकाराने दाखवता येते. त्याला पार्टिशन फंक्शन असं म्हणतात. आणि पार्टिशन थिअरी त्याचं एक सूत्र दिलेलं आहे, ते सुद्धा गणितामध्ये येतं. आणि असं इंटरेस्टिंग काम त्या माणसाने केलं. आणि 1919ला हा माणूस इथे परत आला भारतामध्ये. आला म्हणजे काय, आता आला असं म्हणायचं. म्हणजे आजारीच होता, अशक्त होता, अशा परिस्थितीत तो आला. तो आल्यानंतर त्याच्या बायकोने त्याची काळजी घेतली. म्हणजे असं म्हणतात की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन. हे तर त्या जानकीबाईच्या बाबतीत म्हटलंच पाहिजे. याचं कारण असं की तिचं जरी खूप लहानपणी लग्न झालं तरी ती वयात आल्यानंतर काय 1-2 वर्ष तरी संसार केला असेल त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर 1914ला तो इंग्लंडमध्येच गेला. आला 1919ला तर तो असा आजारी होता, डेथ बेडवर पडून राहायचा. त्या वर्षभर तिने शुश्रूषा केली. याच्या मृत्यूनंतर 74 वर्ष जगली ती बाई. 1994ला तिचा मृत्यू झाला. आणि तिचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय माहितीये का, म्हणजे हा जो काही त्याग आहे तो आहेच. आणि तुम्हाला आणखी एक महत्वाचं सांगतो की तो जेव्हा केम्ब्रिजमध्ये होता तेव्हा ही बाई पत्र लिहायची नवऱ्याला, किंवा कसं आहे, चाला बरे. आणि हे पत्र लिहून ते आपल्या सासूला द्यायची, किंवा हे पोस्टात टाक. सासूने असं ठरवलं की हे पत्र कशाला जा, ते जमा करून घेत ठेवतील. त्यामुळे त्याला तिथे काळजी की बायको पत्रच का पाठवत नाही. आणि शेवटी जेव्हा त्याचं निघण्याची वेळ झाली तेव्हा आपल्या भावाच्या मदतीने तिथे एक पत्र पाठवलं. ते त्याला मिळालं. तेव्हा त्याला कळलं की अरे ही नेहमी पत्र लिहिते आहे पण आपल्याला मिळालं नाही. अशाही परिस्थितीमध्ये नैराश्य होतं. अशा नैराश्याच्या वातावरणात जेव्हा आजारी नवरा परत आला तेव्हा शुश्रूषा केलीच. त्यांनी मागितलं की कागद द्यायचा, तो कागदावरती काहीतरी खरडायचा आणि परत द्यायचा. तर हे सगळे कागद या बाईने सांभाळून ठेवले. हे सगळे कागद 137 कागद होते. आणि 1920ला याचा मृत्यू झाल्यानंतर तिने काही दिवस काही स्वतःकडे ठेवले. आणि नंतर हे आता मी काय करू येतं, मला यातलं काहीच कळत नाही. म्हणून तिने ते सगळे कागद मद्रास विद्यापीठाच्या लायब्ररीयनकडे दिले. आणि मद्रास विद्यापीठाच्या लायब्ररीयननी विचार केला की मी इथे ठेवून काय करू, त्यापेक्षा हार्डी साहेबांकडेच पाठवतो. म्हणून त्यांनी हार्डी साहेबांकडे केम्ब्रिजला पाठवले. हार्डी साहेब त्यावेळेस काहीतरी दुसऱ्या कामात होते. त्यात एक स्टीफन नावाचे ग्रस्त होते जे रामानुजनच्या अनेक गोष्टींवरती काम करत होते. स्टीफनला दिले. स्टीफनने त्याच्यावरती 25 पेपर लिहिले. म्हणजे रामानुजनने जे काही खरडून काढलं इथे डेथ बेडवरती त्याच्यावर एक 25 पेपर लिहिले. आणि मधल्या काळात त्यांचाही मृत्यू झाला तेव्हा मग ते पडूनच राहिले होते. त्याच्या बायकोने ते सगळे कागद मग ट्रिनिटी कॉलेज दिले. ट्रिनिटी कॉलेजमध्ये रेन नावाची लायब्ररी आहे. रेन नाव तुम्ही कधी ऐकलं असेल. रेन आर्किटेक्चर होते ज्याने सेंट पॉल ची रचना केली आहे लंडनच्या. तर रेनने रचना केलेली आहे म्हणून त्याचं नाव रेन लायब्ररी म्हणतात. त्या रेन लायब्ररीमध्ये ते कागद ठेवले गेले. हे कागद 1976ला जॉर्ज अँड्र्यूज नावाच्या एका अमेरिकन गणितज्ञाला सापडले. हा पेन्सिल्व्हानिया विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहे गणिताचा, अजून जिवंत आहे. याला 1976ला सापडले. ते कागद पाहून त्यांनी ठरवलं की आता आपण अख्खी जिंदगी यातच घालवायची. या माणसाने ते 137 कागद त्याच्या काही प्रती केल्या, त्याच्यावरती अभ्यास केला
आणि तो अभ्यास करून त्याचे जे काही लिहिलं, तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, ते फक्त एकदम सिद्धांत लिहून टाकायचे, ते लॉजिकल काही पण यातलं सगळं माहीत करून त्यांनी 5 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. जॉर्ज अँड्र्यूज नावाच्या प्रोफेसरने याचे जे काही कागद आहेत खरडून टाकलेले, त्याच्या आधारे 5 पुस्तकं प्रकाशित केली. आणि त्यांचं नाव काय? त्यांचं नाव रामानुजन्स लॉस्ट नोटबुक्स. लॉस्ट म्हणजे LOST. म्हणजे रामानुजनचं हरव, कारण ते कागद कुठे आहे ते सापडत नव्हते म्हणून हरवलेलं नोटबुक असं म्हणतात. ते नोटबुक नव्हतेच, ते लूज शीट्स होते. आणि हे जॉर्ज अँड्र्यूज कडनं मी ऐकलंय. जॉर्ज अँड्र्यूज हे जिवंत आहेत आणि अगदी मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी व्याख्यान दिलं होतं रामानुजनच्या स्मृतीप्रित्यर्थ. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की हे कागद घेऊन मी जन्मभर कसं काम करत राहिलो आणि किती मोठं काम या माणसाने करून ठेवलं आहे. म्हणजे त्याच्या ज्या खरडलेले पेपर्स आहेत त्याच्यावरती 5 पुस्तक तयार झाली. इतकं मोठं काम या माणसाने केलेलं आहे. आणि 32 वर्ष 4 महिने आणि 4 दिवस एवढं लहानसं आयुष्य आहे बरं. 32 वर्ष 4 महिने 4 दिवस एवढं लहानसं आयुष्य आहे. पण हे लहानसं आयुष्य देखील 2-3 जन्मापेक्षा जास्त आहे, मोठं आहे. म्हणजे एखाद्या गणितज्ञाला पूर्ण जन्मभर करता येणार नाही एवढं काम या माणसाने एवढ्या कमी वयात केलं आहे. म्हणजे हा माणूस जर आणखी जगला असता, आणखी त्याला संधी मिळाली असती, आणखी जर तो पुढे राहिला असता, तर तब्येत चांगली राहिली असती, तर त्या माणसाने काय केलं असतं आपण सांगू शकत नाही. पण होतं असं की एकच काम करण्याकडे मध्ये तब्येतीकडे दुर्लक्ष होतं वगैरे वगैरे, आणि असं बऱ्याच जणांच्या बाबतीत झालंय. मध्ये एकदा मला रामानुजनच्या पुतळ्याचं उद्घाटन करायची संधी आली. आंध्र प्रदेशमध्ये एक पेद्दापुरम म्हणून गाव आहे, तिथे एका शाळेमध्ये त्यांनी तो रामानुजनचा पुतळा उभारला आणि मला उद्घाटनाला मला बोलवलं. तेव्हा मी मुलांना सांगितलं की रामानुजन मोठा गणिती असेल तरी मात्र मी मात्र त्याच्यावरती नाराज आहे. का नाराज आहे? त्याने आपल्या तब्येतीची काळजी घेतली नाही. काय आहे, ही जी माणसं असतात ही देशाची संपत्ती असते. ही फक्त त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या समाजासाठी त्यांच्या कुटुंबाची माणसं असतात, ही देशाची संपत्ती असते. त्यांनी काळजी घेतली पाहिजे, त्यांनी नाही घेतली. काही का असे ना ते विधान त्यावेळेस केलं जरी असलं तरी जे झालं ते झालं. आणि 1920च्या 26 एप्रिलला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आणि ते त्यांनी जे काही करून ठेवले आहे, म्हणजे काही वह्या त्यांनी केम्ब्रिजमध्ये काही खरडलेलं आहे, काही इथे आल्यानंतर आहे, काही आधीच आहे, याच्यावर गणितज्ञ अजूनही काम करत आहेत. म्हणजे त्या रामानुजनच्या संशोधनाचा आता सगळं आटोपलाय असं नाहीये, अजूनही काम करतायत. म्हणून तो सिनेमा महत्वाचा आहे, द मॅन हू न्यू इन्फिनिटी. आणि म्हणून आपल्याला त्याची स्मृती आणि अर्थात नंतर बऱ्याच वेळा त्यांच्या काय म्हणूया त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या गेल्या, त्यांचा मान ठेवण्यासाठी केल्या गेल्या. उदाहरणार्थ जे राहतं घर आहे कुंभकोणमचं, ते शास्त्र युनिव्हर्सिटी नावाच्या एका युनिव्हर्सिटीने विकत घेतलं आणि त्याचं त्यांनी म्युझियम बनवलं, त्याचं संग्रहालय बनवलं. दर्शनी त्यांचा पुतळा आहे, आतमध्ये त्यांची काही पुस्तकं आहेत, त्यांचे काही फोटो आहेत वगैरे, म्हणजे त्यांच्या एकूण जीवनाबद्दल माहिती मिळेल असं. ज्या कुंभकोणमच्या शाळेमध्ये ते शिकले त्या शाळेने एक वेगळा हॉल बांधला आणि तो हॉल त्याला रामानुजनचं नाव दिलं. टाटा ग्रुपने IT-चं जे एरिया केलं त्याला रामानुजन IT सिटी म्हटलं. भारत सरकारने त्याच्या 75व्या जन्मदिवशी 1962ला एक तिकीट काढलं रामानुजनच्या. मला माहिती झालं की मोठ्या माणसाच्या तिकीट काढतात, ते काढलं 75व्या. आणि त्यांच्या 125व्या जन्मदिनाच्या दिवशीपासून आपण 22 डिसेंबर हा नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणून साजरा करायला लागलो आहे. म्हणजे 1912 पासून, सॉरी 2012 पासून 2012 पासून आपण नॅशनल मॅथमॅटिक्स डे हे 22 डिसेंबर रोजी साजरा करायला लागलो. या वर्षी जरा अडचणी आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तो कार्यक्रम झाला नाही. काही जणांनी असं रिमोट माध्यमाने टेक्नॉलॉजीचा उपयोग करून
करण्याचा प्रयत्न केला, पण बऱ्याच ठिकाणी झाला नाही. आणि हा जो काही सन्मान आहे, या सन्मानाची यादीमध्ये एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायला पाहिजे, ती म्हणजे केम्ब्रिज मधला ट्रिनिटी कॉलेज. आपण आपली बरीचशी मंडळी आता ठाण्याची आहेत, त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की ठाण्याच्या विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी इंग्लंडची सहल करतो. त्या इंग्लंडच्या सहलीमध्ये केम्ब्रिज, ऑक्सफर्ड आणि लंडन अशी 3 ठिकाणं आम्ही दाखवतो. त्यावेळेस आम्ही आग्रहाने ट्रिनिटी कॉलेजच्या आत जातो. ट्रिनिटी कॉलेज मध्ये प्रवेश करून गेला की उजव्या बाजूला चॅपेल आहे. त्या चॅपेलमध्ये बर्ट्रांड रसेल, आयझॅक न्यूटन अशी जी बडी मंडळी या संस्थेशी संबंधित होते, ते त्यांचे पुतळे आहेत. तिथे रामानुजन नावाचा एक प्लाक आहे, जे ताम्र पट आहे, आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे की आणि ते लॅटिन मध्ये आहे बरं का. त्याच्यावर असं लॅटिन म्हणजे आपल्याकडे जसं संस्कृतचा प्रभाव आहे, तसं तिकडे लॅटिनचा प्रभाव आहे. तर लॅटिन मध्ये लिहिलेलं आहे की इथे रामानुजन नावाचे ग्रस्त या काळात काम करत होते, त्यांनी या क्षेत्रात काम केलं आहे, त्यांना फेलो ऑफ रॉयल सोसायटी म्हणून पद देण्यात आलं वगैरे, अशा पद्धतीचे तो प्लाक तिथे आहे. असं तो मान त्यांना मिळाला. तर जरा काय म्हणूया, मृत्यूनंतर 100 वर्ष नंतर आपण त्याची आठवण करतो आहोत, तेव्हा आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आणि ते त्यांच्याही याच्यात येतं की त्यांनी काय सल्ला दिला. त्यांनी सल्ला दिला की बघा, तुम्हाला जी गोष्ट आवडते ती करा पूर्ण वेळ, बाकी काळजी करत बसू नका. आणि तुमच्या लक्षात येईल की गणितात जी आवड आहे ती त्याने शेवटपर्यंत कायम ठेवली, त्यासाठी धडपड केली, आणि मुख्य म्हणजे त्याला लोकांनी मदत केली. मदत करणाऱ्यामध्ये केवळ भारतीय लोक होते असं नाही, मदत करणाऱ्यामध्ये इंग्रज अधिकारी देखील होते. इंग्रजांनी आपल्यावरती अत्याचार केला, हे केला, ते केला आपण सांगत असतो, पण एक लक्षात घ्या, या माणसाला मद्रास पोर्ट ट्रस्टच्या इंग्रज अधिकाऱ्यानेच मदत केली. इंग्रज अधिकाऱ्यानेच सांगितलं की बा तू याला लिही, त्याला लिही, आणि त्याच्या अर्थात सोबत पत्र जायचं. एका इंग्रज गणितज्ञानेच त्यांची बुद्धिमत्ता ओळखली, आणि एवढी प्रसिद्ध त्या माणसाला दिली, त्याचं काम प्रकाशित केलं, म्हणून त्यांचे आपण यावेळेस आभार मानले पाहिजे. पण एक लक्षात घ्या की प्रतिकूल परिस्थितीवर देखील मात करता येते. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे काय आपल्याला संधी नाहीये, आपण काय लहानशा काय लहान गावात आलो, किंवा आजूबाजूला खूप सुविधा नाहीये, असं म्हणायचं नाही. बरं, दुसरं सांगायचं असे की 1887 ला जन्म झाला म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांची ही सगळी करिअर होती. त्या काळात भारतात संशोधनाच्या फारशा सुविधा नव्हत्या. म्हणजे गणिताचा विचार करायचा असेल तर त्यावेळेस गणितात संशोधन करायला फारशी सुविधा नव्हती. आज परिस्थिती तशी आहे का? आज परिस्थिती बिलकुल तशी नाही आहे. आज आपल्याकडे अनेक संस्था आहेत ज्या गणितामध्ये संशोधन करतात. उदाहरणार्थ, ज्या संस्थेत मी काम करत होतो ती टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, इथे गणिताचा मोठा विभाग आहे. बंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नावाची एक संस्था आहे, तिथे गणितावरती मोठं काम चालतं. मद्रासमध्ये चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट तिथे गणितामध्ये काम चालतं. अलाहाबादला अशीच मोठी गणिताची संस्था आहे, आणि प्रत्येक विद्यापीठामध्ये गणिताचे विभाग आहेत, तिथे काम चालतं. अशा संस्थांशी आपण जर संपर्कात आलो, तिथे संशोधनासाठी गेलो, तर गणितात संशोधन करायला आता भरपूर वाव आहे, आणि आजच्या घडीला भारताला बऱ्यापैकी नाव आहे. त्यावेळेस जरा भारतीय म्हटलं की लोक तुच्छतेने बघायचे, ती आता परिस्थिती झाली नाही. पण आता भारतीय लोकांनी बाहेर जाऊन इथे संशोधन करून बऱ्यापैकी नाव कमवलेलं आहे. त्यामुळे तसे ते निगेटिव्ह चित्र आता नाहीये. त्याचा उपयोग तरुण पिढीने करून घेतला पाहिजे. आणि सगळ्यात एक महत्वाचं मी आपल्याला सांगतो, आणि ते म्हणजे आपल्याला जो काही वेळ मिळतो, फावला वेळ, तो वापरला पाहिजे. म्हणजे फावल्या वेळात याचं काय, क्लासचं काम करताना कंटाळून जरी आला तरी संध्याकाळी तो गणित करायचा, आणि या वेळेचा सदुपयोग करून प्रगती केली आहे. तुम्ही जर जगामध्ये अशी अनेक उदाहरणं सापडतील ज्यांनी आपल्याला मिळालेल्या फावल्या वेळाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला, त्यांनी प्रगती केलेली. एक चांगलं उदाहरण देतो, अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईनचं नाव मला आता का आठवलं, कारण तो देखील क्लार्कच होता.
म्हणजे त्याचं शिक्षण झालं, म्हणजे त्याच्या रामानुजनसारखी स्थिती नव्हती, त्याचं शिक्षण झालं होतं, पण त्याला पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही, तर त्याने क्लार्कची नोकरी पत्करली. म्हणजे खरं तर एका पत्रकाराने त्यांना विचारलं की अहो एवढे तुम्ही विद्वान, तुम्ही क्लार्कची नोकरी घेतली? हो घेतली, याचं कारण असं आहे की त्यात टेन्शन नाही. क्लार्क ऑफिसच्या बाहेर पडला की आपलं काम करायला मोकळा, त्यामुळे घरी आलं की मी माझं काम करत बसायचो आणि तिथे क्लार्कचं काम करायचं पॅटेंट ऑफिसमध्ये, इथे येऊन एक कागद घेऊन आपला रोज करत बसायचं. असं करत करत या माणसाने थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, सापेक्षता सिद्धांत असं इक्वेशन दिलं आणि 20व्या शतकातले सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ म्हणून नाव कमवलं. त्याचं कारण त्याने फावल्या वेळेचा उपयोग करून घेतला आपल्या कामाचा. अगदी जर्मनीत कशाला जा, भारताचं उदाहरण देतो तुम्ही. चंद्रशेखर व्यंकटरमणचं उदाहरण घ्या. चंद्रशेखर व्यंकटरमण यांचं शिक्षण झाल्यावर हे ऑडिट ऑफिसमध्ये कलकत्त्याला कामाला होते आणि त्या ऑडिट म्हणजे काय, ते आकडे मोळ करणे बरोबर आहे की नाही तपासणे, कागदपत्र बरोबर आहे की नाही वगैरे, याचा त्यांना कंटाळा झाला थोड्या दिवसातच. तर मध्ये एकदा ते कार्यालयातून घराकडे येत असताना त्यांनी इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स अशा नावाच्या संस्थेची पाठी पाहिली आणि काय म्हणून आत गेले, तेव्हा त्यांना ही सगळी बंगाली शास्त्रज्ञ मंडळी भेटली. मेघनाथ साहा, सत्येंद्रनाथ बोस वगैरे वगैरे मंडळी, आणि त्यांच्या संपर्कात राहिले तरी आचार्य हे चांगलं आहे. मग त्यांनी काय करायचं की रोज संध्याकाळी तिथं निघायचे कार्यालयातून काम संपल्यावर, इथे येऊन काम करत बसायचे आणि असं करत करत त्यांना विज्ञानामध्ये एवढी आवड निर्माण झाली, बरेच प्रयोग त्यांनी केले आधीच, त्यांनी ती सरकारी नोकरी सोडली आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स मध्ये तुटपुंज्या शिष्यवृत्तीवरती आले. नंतर मग त्यांना कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक म्हणून घेण्यात आला. पण त्याचं हे जे काही फावल्या वेळेचं काम आहे, त्याचा परिणाम काय झाला तुम्हाला माहिती आहे? 1928 ला, म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 ला त्याने एक मोठा शोध लावला, ज्याला आपण रामन इफेक्ट म्हणतो आणि म्हणूनच आपण 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. तर सांगायचा उद्देश असा आहे की ज्या ज्या व्यक्तीने आपली आवड पूर्ण करण्यासाठी आपला मिळालेला वेळ, आपली मिळालेली शक्ती, आपले मिळालेले जे काही साधन संपत्ती आहे त्याचा वापर केला, ते यशस्वी झाले. आणि दुसरे तुम्हाला सांगतो की या जगात कोणाची आठवण ठेवली जाते? ज्यांनी काहीतरी नवनिर्मिती केलेली आहे, ज्यांनी काहीतरी ज्ञानात भर पाडलेली आहे, त्यांचं नाव लक्षात ठेवलं जातं. म्हणजे सी.व्ही. रामनचंच घ्या. सी.व्ही. रामन जर ऑडिटर जनरल म्हणून राहिले असते, शेवटपर्यंत रिटायर झाले असते, सुखाच्या मोठ्या बंगल्यात राहिले असते वगैरे वगैरे वगैरे, त्याची आपण आठवण ठेवली नसते. सी.व्ही. रामनची आपण आठवण का ठेवतो? तर सी.व्ही. रामनने भौतिकशास्त्रात संशोधन केलं म्हणून. कालच एका मोठ्या भौतिक शास्त्रज्ञाचा जन्मदिवस होता, सत्येंद्रनाथ बोस. त्याने काय एवढं मोठं काम करतो, नोबेल प्राइज साठी त्यांचं नाव सुचवलं होतं, नोबेल कमिटीने ते स्वीकारलं नाही. याच्या नावाची आपण का आठवण ठेवतो? की त्यांनी महत्वाचं काम केलं म्हणून. आणि मला आपल्या सर्व शिक्षकांना पुन्हा पुन्हा असं सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ही जी मंडळी आहेत ज्यांनी महत्वाचं काम करून ठेवलेलं आहे त्याची माहिती आपण द्यावी. त्यातल्या त्यात भारतीय, माझा आग्रह नाही की भारतीयच द्यावी, पण त्यातल्या त्यात भारतीय मंडळांची माहिती द्यावी, म्हणजे आपल्या मुलांना एक थोडा आत्मविश्वास वाटतो. नाही तर काय सगळी प्रगती ही पाश्चिमात्य देशामध्ये होणार, तिकडनं आल्या की आपण स्वीकारायचं. असं जे माध्यम याच्या वर्गात पडणार नाहीत, माध्यमाला निगेटिव्ह स्टोरीज सांगण्याचाच इंटरेस्ट आहे, त्यामुळे हे शिक्षक वर्गात हे काम करायचं आहे असं मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो. आणि मला असं वाटतं की मी इथे थांबणं योग्य आहे. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल. सर्वांना ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे कालपासून सुरू झालेल्या नववर्षाच्या शुभेच्छा आणि करोनाच्या या संकटातून आपली लवकरच सुटका हो अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कोणाला प्रश्न विचारायचा आहे का शिक्षकांपैकी? मला वाटतं सर तुमचं ते प्रेझेंटेशन आपण करू शकलो नाही. मला असं वाटतं त्याच्यामुळे जरासही काहीतरी उणीव थोडीही जाणवली नाही. म्हणजे तुमचं जे बोलणं होतं इतकं जबरदस्त होतं आणि इतकं लाईव्ह होतं ते
की एखाद्या कथाकथनामध्ये सुद्धा कंटाळा येऊ शकेल, पण तुमचं बोलणं हे आता 1 तास आपण जवळपास ऐकत होतो. Yeah. एकदम श्रवणीय आणि ते 1887 पासून तर आतापर्यंतचा काळ तुम्ही इतका छान पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणला आणि त्यातलं जे म्हणजे रामानुजन बद्दलची तर ओळख करून दिलीच चांगली एकदम, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनात रामानुजनबद्दल एक चांगला भाव आहेच आपल्या भारतीयांच्या. तर याच्यामुळे तो जास्त स्पष्ट झाला आणि ते किती ग्रेट होते हे सगळ्यांना कळलं. यातून जरी आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा, तरीही हे राजकीय सगळ्या ह्या गोष्टी असतात, पण एका वेगळ्या फील्डवर असं काहीच नसतं. स्वतंत्र आणि पारतंत्र्य त्यांचं सगळं मानवी या सगळ्या लेवलला चाललेलं असतं. हे तुमच्या बोलण्यातून एक मुख्य जाणवलं. मी ते लक्षात आणून दिलं विशेषतः. त्यानंतरचा भाग म्हणजे आता जे तुम्ही लिझर टाइम मॅनेजमेंट जे सांगितलं नंतरचं, की फावल्या वेळेमध्ये प्रत्येक माणसाने काय करायला पाहिजे, हे तर मला वाटते अत्यंत शिकण्यासारखं, प्रत्येकाने अंमलात आणण्यासारखं असा भाग होता. त्याच्यानंतर या अनुषंगाने शिक्षकांना तुम्ही आमच्या शाळेमध्ये एकदा इंग्लंडच्या सगळ्या एका ग्रुपला पण आणलं होतं बरं का. आमचं त्यांच्यासोबत इंटरॅक्शन घडवून आणलं होतं. ते आमच्या अजूनही लक्षात आहे ते आमच्या. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला याच्या आधी केमिस्ट्रीचे लेक्चर तुमचे ऐकले होते बरेचसे, परंतु आज एक व्यक्तिचित्रण तुम्ही किती छान करू शकता याचा फार चांगला अनुभव आम्हाला मिळाला सगळ्या शिक्षकांना. मागच्या वर्षी पिरियडिक टेबलवरती व्याख्यान ते दिलं तुम्ही तुम्ही आमच्या साहेब. शाळेतच बोलला होतात, पण त्याच्या आधी पण मी तुमची ऐकलेली आहेत. मी होमी बाबा सेंटर मध्ये येऊन सुद्धा तुमची लेक्चर्स ऐकली आहेत तिथे. तुमच्याकडून ते प्रयोग आमच्या मुलांना मी घेऊन आलो होतो, तेव्हा तुम्ही काही प्रयोग सांगितले होते, मुलांसोबत बोलला होता, तोही अनुभव आहे. देशपांडे मॅडम यांना काहीतरी बोलायचंय, विचारायचंय. सर नमस्कार. 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 रामानुजम सर आणि शकुंतला देवी यांच्या कार्यामध्ये साधर्म्य आहे का? कार्यपद्धती त्यांची नाही, कार्यपद्धतीमध्ये साधर्म्य आहे. कारण काय आहे की यांना एकदम काहीतरी सुचायचं, यांना एकदम सुचतं. पण कसं आहे की रामानुजन हे नवनिर्मिती करणारे होते. त्याने नवीन नवीन सिद्धांत आपल्या पुढे मांडले. शकुंतला देवीने तसे नवीन सिद्धांत वगैरे काही मांडले नाही. शकुंतला देवी ह्या गणित करण्यामध्ये माहीर होत्या. तुम्ही सांगितलं की एवढे ह्या 4 अंकी संख्या आहे, आणखी ही 4 अंकी संख्या आहे, याचा गुणाकार किती होतो, तर त्यांची जी काही मेमरी असेल, जे काही विचारसरणी असेल त्याच्याने ते उत्तर द्यायचे. म्हणजे काय म्हणजे गणिताचा कॉम्प्युटर म्हणा त्यांना. ओके. पण नवनिर्मिती करणारं यंत्र नव्हतं ते. अच्छा. पण या उलट रामानुजांनी काय केलंय, रामानुजांनी सिद्धांत मांडले. म्हणून अशी खरी तुलनाच होऊ शकत नाही. ते दोघांनाही इन्ट्युशन होतं एवढंच म्हणा. बरोबर. दुसरं असं की मला असं म्हणायचंय की आपले खरोखर जे इंटेलिजंट ज्या बँक्स होत्या त्या लंडनला गेल्या खऱ्या चांगल्या गोष्टीसाठी, चांगलं त्यांचं शिक्षण झालं आणि त्यांना चांगल्या गोष्टी करता आल्या. पण दुर्दैवाने त्यांचा लंडनच्या काय हवामानामुळे म्हणा किंवा त्यांच्या खाण्याच्या पद्धतींमुळे त्यांचा मृत्यू ओढवलेला. दुसरं एक्झाम्पल म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशींची. त्यांना सुद्धा त्या हवामानामुळेच त्यांचाही लवकर मृत्यू ओढवला आणि मला वाटतं त्यांनाही दम्याचा का टीबीचा असा त्रास झाला होता. सो हे खूप दुर्दैवी आहे, कारण चांगली रत्न आपण गमावली त्याच्यामुळे. आणि थोडंसं कसं होतं तुम्हाला सांगतो मी. थोडंसं असं होतं की ही मंडळी देखील तब्येतीकडे जरा दुर्लक्ष करतात. त्यांच्या कामाचा त्यांना एवढा ध्यास लागलेला असतो की वेळच्या वेळेस खाणे, जे काही मिळेल ते, काय ब्रेड मिळतं ब्रेड, केळे मिळतं केळं, तर ते करत नाहीत. त्यामुळे तुमचं असं लक्षात येईल की त्याने कोणत्याही एका गोष्टीत ध्यास घेतलेली मंडळी की लवकरच गेलेली तो आपल्या लक्षात दिसतं. झालंय, जे झालं ते झालंय. पण महत्वाचं काय, हे जे 32 वर्ष 4 महिने 4 दिवसामध्ये जे काम केलं ते 100 वर्षाच्या तोडीचं काम आहे. खरंय सर, खरंय. हे महत्वाचं. आणि हे आपल्या मुलांपुढे परत आलं पाहिजे. मी काही वर्षापूर्वी मी भास्कराचार्याच्या लीलावतीवरती व्याख्यानं दिली आणि तेव्हा मी सांगितलं की बघ किती मनोरंजक गणित त्या माणसाने आपल्या पुढे दिलेली आहेत. आणि ही लीलावती मुलगी किती हुशार की पटापट त्याची उत्तरं द्यायची. हे सगळ्या मुलांपर्यंत जावं असा हा प्रयत्न.
थँक्यू सो मच सर. दिस सेशन वॉज व्हेरी एनरिचिंग. ओके, थँक्यू. नमस्कार सर, मिसेस तेजावर. हा बोला. काय बोला मॅडम. खूपच छान लुसिड लँग्वेज मध्ये झालं असं आपण म्हणूया. अतिशय छान. तुम्ही सरस्वती मराठी मीडियम सरस्वती मंदिर ट्रस्टच्या शाळातल्या शिक्षकांच्या समोर बोलताय, म्हणून मला शिक्षकांना असं सांगायला आवडेल की ह्या शाळेमधल्या मुलांबरोबर जेव्हा मी काम करायचे त्यावेळेला तुमचं हे होमी भाभा 6वी 9वीची परीक्षा आणि ज्युनियर रिसर्च फेलो सिनियर, तर ह्याच्यात मला असं लक्षात यायचं की सरस्वतीची तेव्हा इंग्लिश मीडियम नव्हतं आपलं, तेव्हा मराठी मीडियमच होतं फक्त. पण हुशार मुलं म्हणजे आजही ती मुलं आमच्या लक्षात आहेत, ही सगळी मुलं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्टेड असायची. बरोबर. आणि म्हणजे कुठेतरी मलाही न्यूनगंड आला होता की मला फिजिक्स मॅथमॅटिक्स येत नाही म्हणजे बहुधा आपण हुशार नाही असं. इतकी ती मुलं त्या म्हणजे त्यांचे सगळे प्रश्न सुद्धा जे असायचे, ती ही आपली सूर्यमालिका, ग्रहमालिका आणि त्या ह्याच्यामध्ये, आणि तेव्हाच नव्हे तर अजूनही महाविद्यालयामध्येही मी बघते की एक अप्पर इंटेलिजंट क्लास आपण म्हणतो त्या मुलांना गणित आणि फिजिक्स पदार्थ विज्ञान याची खूप आवड असते. तर मला शाळेतल्या शिक्षकांना हे असं म्हणायचं आहे की एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की मुलं आपल्याला जे प्रश्न विचारतात, म्हणजे सरस्वतीची मुलं म्हणून मी म्हणते हे की मुलं सगळी ह्या शाळांमध्ये ऍडमिशन घेतात, तर ही मुलं ज्या वेळेला प्रश्न विचारतात त्यावेळेला तो आपल्या इंटरेस्टचा नाही, आवाज आपल्यापर्यंत नका करू की त्या म्हणजे त्या मुलाला जेवढं सपोर्ट करता येईल, जेवढं पुढे आणता येईल, पुढं तुमच्यासारख्या लोकांच्या बरोबरीने त्याला पाठवता येईल. म्हणजे असं नाही की तुमचं एक लेक्चर झालं की संपलं. तुमच्यासारख्या आपल्या ओळखीतले कितीतरी आहेत, तर जर आपल्याला कळलं की एखाद्या मुलामध्ये हे गुण आहेत, त्यांना जरूर तुमच्यापर्यंत आणावं. तुमच्या इंटरॅक्शननी कदाचित असा दुसरा एक रामानुजन आमच्या सरस्वतीमधून निर्माण होऊ शकतो, आणि झाला तर मग ह्या लेक्चरचं फलद्रूप हे अतिशय चांगलं होईल असं वाटतं. आणि फक्त पदार्थ विज्ञान आणि गणित नव्हे तर मुलं आमची विज्ञानामध्ये पण खूप हुशार आहेत आणि असायची, म्हणजे आताही ती असा. तर विज्ञान शिक्षक आहेत आणि आता इथे, तर त्यांना मला हे सांगावंसं वाटतंय की फक्त एक रामानुजनचं म्हणजे आगरकर सरांचं एक लेक्चर असं नाही. आता आगरकर सरांच्या बरोबर गेले 10-15 वर्ष काम करते, तर त्यांचं प्रत्येक लेक्चर हे तुम्हाला काहीतरी सांगून जातं, वेगळं काहीतरी हे करून जातं. त्यांच्याकडे खजिना आहे या गोष्टींचा आणि सांगण्याची पद्धत आहे. तर मुलांना जर अशा लोकांच्या संपर्कामध्ये आपण आणलं तर तो एक आणखीन एक वेगळा उपक्रम आपण सरस्वतीकडनं सुरुवात करू शकतो. असं म्हणजे गप्पा या त्यांना भेटायला घेऊन जा. म्हणजे दिघे सर हे बरंच करतात की कोणीतरी मोठी व्यक्ती आपल्याला कळली की मुलांना घेऊन त्यांना भेटायला जाणं, त्यांच्याबरोबर दिवस घालवणं वगैरे. तर तसं असे कोण आपल्या ठाण्यामध्ये, ठाण्याच्या बाहेर जवळपास आहेत त्यांच्याबरोबर गप्पा मारणं असा एक आणखीन उपक्रम ह्याच्यातनं निघाला तर आपली आणखीन काही हुशार मुलं आहेत. तर तुम्ही विषय काढला म्हणून एक उदाहरण देतो मी तुम्हाला. तुमच्याच कॉलेजचा मुलगा आदित्य छत्रे, तुम्हाला आठवत असेल, तो माझ्या बरोबर डेन्मार्कला डॅनिश यंग सायंटिस्ट फेअर साठी आला होता. आणि जेव्हा माझी त्याची इंटरॅक्शन झाली तेव्हा तो म्हणाला, कुठे होता तुम्ही? म्हटलं मी TIFR ला होतो. मग TIFR काय आहे वगैरे सगळी माहिती आणि माझ्याकडनं माहिती घेतली. आणि BSc झाल्यावर त्याने MSc बाय रिसर्च साठी TIFR ला अर्ज केला. मायक्रोबायोलॉजी मध्ये त्याचं MSc होण्याच्या आधी त्याला मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट मध्ये जर्मनीला PhD साठी फुल स्कॉलरशिप मिळालेली आहे. तो आता जर्मनीला मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट मध्ये आहे आणि दर 2 महिन्यांनी काय इम्प्रुव्हमेंट आहे मला कळवत असतो. देयर इज अ नीड. आपली मुलं जी लंडनला येतात त्या मुलांमध्येही आपण फरक बघतो. एक्झॅक्टली. 15 दिवस डॉक्टर आणि तुमच्या बरोबर राहिल्यानंतरच्या ज्या काय गप्पा होतात, म्हणजे मला हे हायलाइट असं फक्त आगरकर म्हणून नाही करायचं. सगळ्या शिक्षकांना मी सांगते की असं वाटेल नाही तर आगरकर माझे मित्र आहेत आणि म्हणून मी काय, पण असं नव्हे. त्यांच्या बरोबरीच्या गप्पांमध्ये आपल्याला वेगळ्या इतक्या गोष्टी मिळून जातात आणि म्हणून मुलांनी त्यांच्या संपर्कामध्ये येणं अत्यावश्यक आहे. आणि ह्या लोकांनी तर ते काय आपण म्हणू वसाच घेतलेला आहे की ते मुलांपर्यंत पोहोचवायचं. सो आय फेल्ट की मी हे सांगावं आज शिक्षकांना.
त्याच्यावर मॅडम तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, कारण याचा आम्ही अनुभव पण घेतलेला आहे. सर आता Okay. जेव्हा पेरियॉडिक टेबल बद्दल बोलण्याकरता जेव्हा शाळेत आले होते ना, मुलांनी त्यांना किती नंतर मग मला वाटते ते लेक्चरच्या जेवढंच जवळपास सरांना उभं राहून मुलांनी प्रश्न विचारले होते. बरोबर बरोबर ना, मला बरोबर. मला म्हणजे असंही सर आपण आता हा शिक्षक कट्टा सुरू केलाय ना, तसा तुम्ही विद्यार्थी कट्टाही सुरू करा आणि अशा लोकांना आणि एक असा दिवस आपण अवेलेबल करून देऊ शकतो की बाबा अमुक अमुक शनिवारी काही जे सायंटिस्ट ज्यांना शक्य आहे म्हणजे तिघे सर तुम्हाला सांगू शकतील पुण्याला जे आपल्या ह्याच्यामध्ये सर नाव काय हो रिसर्चचं हे सुरुवात केली आपल्या भिडे सरांनी तर त्याच्यामध्ये येतात आणि एक्सप्लोरेटरी बरोबर तर मुलं येतात ती त्या सायंटिस्ट बरोबर गप्पा मारतात आणि त्याच्यातनं किती वेगळे वेगळे रिसर्चचे विषय निघालेले आहेत तर असे ठाण्याच्या आजूबाजूला आणि म्हणजे सायंटिस्टना तर असं मुलांशी बोलायला अतिशय आवडतं की ते त्यांच्या असाही एक विद्यार्थी विज्ञान कट्टा असं आपल्याला सुरू करायला हरकत नाही. छान झालं सर लेक्चर. थँक्यू. ह्याच्यावरती एक सांगू शकतो एका समारंभाला 4 पद्मविभूषण आपल्या शाळेच्या सभागृहात होते. अरे वा. डॉक्टर काकोडकर, भिडे सर होते, नंतर मला वाटतं यादव सर युनिव्हर्सिटीचे त्यावेळेचे डायरेक्टर आणि डॉक्टर चिदंबरम अरे वा. म्हणजे प्रिन्सिपल सायंटिफिक ऍडवायझर टू प्राईम मिनिस्टर आणि आता जो शिक्षा आपला आयोग आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीचा त्याचे चेअरमन. तसे 4 पद्मविभूषण शास्त्रज्ञ एकाच दिवशी एकाच टेबलावर म्हणजे मुलांशी बोलायला एका समारंभाला होते. त्या दुर्मिळ संधी अतिशय दुर्मिळ आहे. छान झालं पण मस्त. थँक्यू. भेटू. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात म्हणून धन्यवाद. हो जरूर. तुम्हाला विश्वास बसणार आहे मी आता चंद्रपुरात आहे. ओके ओके. मी तिथून बोलतोय. माझ्या जरा काही प्रायव्हेट कामासाठी आलोय मी. पण तुमच्याकडे मागे तिकडे बक्षिसं बरीच दिसत आहेत आम्हाला म्हणजे चंद्रपूर कोणाकडे आहात तुम्ही? नाही ती ही जी बक्षीस त्यांच्या जावयाची आहेत. ओके. मी मुलीच्या घरी आहे सध्या. अच्छा अच्छा. बाय. थँक्यू. ओके. दिघे सर तुमचा आवाज येत नाहीये. एक मिनिट सर. बंद करू का? नाही मी एकच विचारतो चंद्रपूरला तुमच्या जावयांचं आडनाव काय नाव काय म्हणजे? त्यांचं आडनाव ते प्रशांत ठाकरे म्हणून आहेत. ओके प्रशांत ठाकरे. तिकडं आपले प्राध्यापक इदलाबादकर चंद्रपूरला राहतात ना? चंद्रपूर एक्झॅक्ट मला माहिती नाही बाबा. नाव ऐकलंय पण मी इथे भेट म्हणजे संध्या इदलाबादकर आणि प्राध्यापक इदलाबादकर त्यांचा ते चंद्रपूरचा अभ्यास होता ह्याच्या ते चंद्रपूरलाच राहतात. ओके. आगरकर सर आमच्या संस्थेतर्फे तुमचे मनापासून छान वाटलं. लेक्चर एक्सलंट झालं. म्हणजे त्यात पीपीटी आपली झाली नाही त्याचं जरासही जाणवलं नाही. फारच छान झालं. थँक्यू सर. मी तुमच्या संदर्भासाठी ती पीपीटी पाठवून ठेवतो. ओके सर. जर लोकांमध्ये सर्क्युलेट कर काय त्यामध्ये काय चित्र आहे म्हणजे जे दाखवतो मी आता ट्रिनिटी कॉलेज हे चित्र आहे त्याचा जो ताम्रपट आहे त्याचं चित्र आहे त्याचा सुद्धा एक ऍडव्हान्टेज होतो. आता तुम्ही खरं म्हणजे इतके ग्रेट आहात की मी असं बोलणं योग्य नाही आहे परंतु तुमच्या सगळ्या तारखा आणि ते सगळे नावं वगैरे किती म्हणजे एकही त्यामध्ये इकडे तिकडे नाही तसं काही तुमच्या समोर कागद आहे इतकं तुम्ही बोलत होतात फार विशेष आहे आणि आमच्या लोकांनी म्हणजे शिकण्यासारखं आहे आम्ही. ठीक आहे मी बंद करू. होय थँक्यू. ओके जंगले सर छान झाला कार्यक्रम. थँक्यू मॅडम. बाय. खूपच छान एक सुंदर संध्याकाळ. थँक्यू व्हेरी मच. उत्तम थँक्यू. बरं आता एंड करून टाका मीटिंग.